साऊथ मुंबईमधून आहे, नवीन तिकडे शिफ्ट झालेली. तिचा मुलगा म्हणजे बॅल्कनी मधून फक्त तो स्पेसिफिकली एकाच फ्लोअरकडे बघायचा जो आहे 9th फ्लोअर. ती असंच विचारायला लागली की बाबा तू काय बघतोस. तो बोलला की नाही असं काय नाही, मी असंच बघतो. मॉर्निंग मध्ये रिपीटेडली तिची बेल वाजते, दरवाजा उघडून बघते तर खूप सारे लोक घराच्या बाहेर जमा आहेत. तुमचा मुलगा 9व्या माळ्याने त्याने स्वतःचा जीव दिलाय. एक त्याने नोट ठेवलेला, नोटमध्ये तिच्या मुलाने लिहिलेलं. एक बाई होती दादर स्टेशनला, ती ट्रेन पकडत होती आणि ट्रेन पकडण्याच्या टायमामध्ये थोडासा रश होता. एक गजरेवाली तिला भेटली. ती घरी आली, घरी बघितलं तिची चेन नाही, तिचं अंगठी नाही, तिचा ब्रेसलेट नाही, तिचा कडा नाही, काय नाही. थोडं म्हणजे जेव्हा तिला शुद्धीवर आली तेव्हा ती म्हणाली, ह्या कथा मनोरंजनासाठी आहे. काही लोकांचे अनुभव व काही पूर्णपणे काल्पनिक असू शकतात, त्यामुळे कृपया यांना मनोरंजन म्हणून घ्या. ह्या कथा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे, अगदी लहानपणी आजी आजोबांनी सांगितलेल्या गुड गोष्टींसारख्या. आमचा हेतू कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा किंवा भीती निर्माण करणे नाही. हॅलो मित्रांनो, कसे आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं भंकसच्या एका नवीन एपिसोडमध्ये. आणि आजचा जो आपला एपिसोड असणार आहे ना, तो आपल्या नॉर्मल एपिसोडपेक्षा थोडा वेगळा असणार आहे. कारण नॉर्मल एपिसोडमध्ये आपण कसं आहे की आपण तिकडच्या गोष्टी सांगतो, माझ्या मामाबरोबर असं घडलेलं, माझ्याबरोबर असं घडलेलं. पण आज आपण एक स्पेशल टॉपिकबद्दल बोलणार आहोत. एक तुमचा आवडता विषय असेल तो. आज आपल्यावर अथर्व आलाय आणि अथर्व मला वाटतं खूप वेळा आलाय आता आपल्या पॉडकास्टमध्ये, मला आठवतही नाहीये. तेवढ्या वेळेला आपण खूप वेगवेगळे एपिसोड्स केले आहेत. तर भाई कसा आहेस? मस्त. तू कसा आहेस? मी खूप छान आहे भाई. आणि सर्वात आधी अथर्व, आपण पॉडकास्ट स्टार्ट करण्याच्या आधी मला हे विचार, तू लोकांना इंट्रोडक्शन दे. कारण जुनी ऑडियन्स तर ऑब्व्हियसली तुला ओळखत असेल, पण जे नवीन लोक आता आले आहेत त्यांना तू स्वतःचं इंट्रोडक्शन कसं देशील? सो मी एक इव्हेंट क्युरेटर आहे, एक MC होस्ट आहे. मी बेसिकली लोकांच्या हॉबीज अँड इंटरेस्टवर खूप सारे इव्हेंट्स मी ऑर्गनाईज करतो. फ्रॉम हॉरर टू ओपन माइक्स टू एक्सपिरियन्स बेस्ड इव्हेंट्स, स्पोर्ट्स स्क्रीनिंग्स, वेगळे टाईपचे इव्हेंट्स. तर माझी लायकिंग हॉररची खूप जुनी आहे. म्हणजे आधीच्या पॉडकास्टमध्ये सुद्धा मी सांगितलेलं आहे, लहानपणी मला म्हणजे खूप ट्रॉमामध्ये असायचो मी, खूप घाबरलेला असायचो. ती सेम गोष्ट जेव्हा तुम्ही एक्सप्लोअर करता परत मग हळूहळू तुमचा मग तो फिअर कमी होत जातो आणि क्युरिओसिटी वाढते. तर मला वाटतं हॉररमध्ये माझं सुद्धा सेम झालेलं आहे. पहिला एपिसोड जो रेकॉर्ड केला तो बायंगीवर केलेला आणि त्याला आपण डायसेक्ट केलेलं आणि त्यानंतर पण असे बरेच एपिसोड केले. आज आपण जिनवर करणार आहोत. येस. आता बघायला गेलो ना तर जिन हा जो प्रकार आहे तो मूवीजमध्ये वगैरे तर खूप ऐकलंय आपण, सिरियल्समध्ये, इंटरनेटवर वगैरे. पण तू सांग, तू त्यांना कसं बघतो आणि ते काय असतं काय नक्की? जिन्स म्हणजे आधीपासून माझ्या स्कूलमध्ये जेव्हा माझे मित्र वगैरे होते, जे बेसिकली मुस्लिम्स वगैरे होते, त्यांच्याकडनं मी खूप ऐकायचो वेगळे स्टोरीज वगैरे. मग थोडासा जेव्हा मी रिसर्च वगैरे केलं तर खूप सारे त्याचे कॉन्टेक्स्ट आहेत, कुराणमध्ये आहेत, अजून खूप साऱ्या पुस्तकांमध्ये आहेत. तर कॉन्सेप्ट असा आहे की जेव्हा देवाने क्रिएशन केली ना, जेव्हा माणसाला बनवलं, पृथ्वीचं पूर्ण हे केलं, तेव्हा माणसाबरोबर जिनसुद्धा बनले, त्याच्याबरोबर एंजल्स ज्याला म्हणतात आपण, गुड स्पिरिट्स, ते सुद्धा बनले. तर असं म्हणतात की जेव्हा देवाने माणसाला बनवलं, माणूस जो आहे हा मातीने बनला, क्लेने बनला, आणि जे एंजल्स जे आहेत ते लाईटने बनले, पॉझिटिव्ह प्रकाशाने, एनर्जीने, पॉझिटिव्ह एनर्जीने बनले. आणि जिन जो आहे तो सुद्धा एक देवाचाच क्रिएशन झाला, पण तो क्रिएशन एक स्मोकलेस फायरने बनला. अशी एक आग ज्याला कुठलीही म्हणजे धूर नाही आहे, अशा एका ह्याच्यामध्ये बनला. तर कॉन्सेप्ट असा आहे की जिन जो हा प्रकार आहे, जी एक एंटिटी आहे की काही तुम्ही म्हणू शकता त्याला, हे आपल्या माणसांसारखंच एक क्रिएशन आहे देवाची. पण जसं आपण या जगात राहतो, जसे आपली लाईफस्टाईल असते, असं म्हणतात की जिन्सची सुद्धा सेम लाईफस्टाईल असते, ते सुद्धा आपल्या बरोबरच राहतात सेम. म्हणजे असं आता आपण जसं बसलोय आपण समोरासमोर, आपल्याबरोबर ते सुद्धा आहेत. म्हणजे जेव्हा देवाने त्यांना बनवलं, त्यांना एक पॉवर दिलेली की तुम्ही सगळ्यांना बघू शकता, तुम्ही माझ्या क्रिएशनला म्हणजे माणसाला सुद्धा बघू शकतात, पण तुमच्या दोघांचं जे जग आहे ते थोडंसं वेगळं असणार नेहमी. तर असं म्हणतात की
जिन्स जे आहेत ते चांगले सुद्धा असतात, वाईट सुद्धा असतात. तर जिन जो आहे, जिन हा मी हे नाही म्हणत की नेहमी वाईट असू शकतो, चांगला जिन सुद्धा असू शकतो. पण मोस्ट ऑफ द इंटरनेट किंवा मग मूवीजमध्ये आपण बघतो की वाईट जिन खूप असतात, त्यांचं नेहमी नेगेटिव्ह एक रोलच दाखवतात. निगेटिव्ह रोल दाखवतात. कारण जसं म्हणजे जेव्हा क्रिएशन झालं तेव्हा माणसाला एक फ्री विल दिलेली देवाने की हे तुमचा पाथ आहे, हे तुमची गोष्ट आहे, तुम्हाला अशी अशी करायची आहे. पण जिनचं असं झालं की जिनमधले एक जिन होता इब्लिस म्हणून. तो जिन जो होता तो सुद्धा एक एंजलच होता, देवानेच त्याला बनवलेलं. तो सुद्धा म्हणजे देवाचीच पूजा करून एक हायर लेवलला पोचला. पण त्याच्यानंतर असं म्हणतात की त्या जिनला त्याचा अहंकार आला की मी देवाचं सगळ्यात मोठं क्रिएशन असणार. पण ॲट द सेम टाईम देवाने माणसाला सुद्धा बनवलेलं. तर मनुष्यसुद्धा एक होता जो म्हणजे म्हणतात ना, मनुष्याला सुद्धा एक फ्री विल दिलेलं, मनुष्याला सुद्धा देवाने नॉलेज दिलेलं. आणि देवाने म्हटलं की माझं एक खूप चांगली क्रिएशन ही मनुष्य असेल. पण ते इब्लिसाला आवडलं नव्हतं. इब्लिस म्हणाला की नाही, सगळ्यात मोठं मीच असणार. मग त्याच्यामुळे मग इब्लिसमध्ये खूप म्हणजे म्हणतात ना अहंकार आला, ग्रीड आलं. त्याच्यामुळे मग तो इब्लिसचा मग तो एक डेव्हिल झाला किंवा मग त्याला आपण शैतान म्हणू शकतात, शैतान झाला. तर असं म्हणतात की त्यांची जे जग आहे ते सुद्धा आपल्यासारखंच आहे. पण ॲट टाइम्स मनुष्य जो आहे तो त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये सम वे ऑर दी अदर काही ना काहीतरी मीडियमच्या थ्रू आपल्या दोघांचं जग क्लॅश होतं. फॉर एक्झाम्पल माझ्या स्कूल क्लासमेटच एक होता माझ्या स्कूलमध्ये, तो त्याने एक मला व्हिडिओसुद्धा दाखवलेला. आता माझ्याकडे आहे नाही तो व्हिडिओ, पण त्या व्हिडिओमध्ये क्लिअरली एक अशी एक जागा होती, म्हणजे इस्लाम समाजातली, म्हणजे मस्जिद नव्हतं, बट इट वॉज अ स्पेसिफिक प्लेस जे खूप म्हणजे रिलिजियस होतं त्यांच्यासाठी. तर त्या रूममध्ये असे 4 लोक झोपलेली रात्रीची ऑलरेडी. आणि त्या सेम रूममध्ये एक त्याचा कझन भाऊ होता, तो आला आणि तो रात्री लेट आला तिकडे झोपायला. आणि तो झोपायला आला आणि मग सगळे लोक एका स्पेसिफिक डिरेक्शनमध्ये झोपलेले, की म्हणजे त्यांचे पाय एकीकडे आणि त्यांचं डोकं एकीकडे. तर हा जो आला हा कुठल्या तरी वेगळ्या डिरेक्शनमध्ये झोपला. आणि तो ज्या डिरेक्शनमध्ये झोपला त्याचे पाय जे आहे ते फेस होत होते कुरानकडे, चुकीच्या डिरेक्शनमध्ये. म्हणजे अननोईंगली, त्याला माहिती नव्हतं की असं आहे म्हणून, पण अननोईंगली रात्रीचं तो लेट आलेला म्हणून मग तो तसं आलेला. आणि मग त्यांच्यामध्ये कॉन्सेप्टसुद्धा असतात, त्यांना नेहमी पाक राहायला पाहिजे असतं. पाक म्हणजे दे शुड बी व्हेरी प्युअर, है ना. म्हणजे वॉशरूमला जेव्हा आपण जातो तेव्हा दे हॅव टू फॉलो सर्टन थिंग्स. जसं आपण म्हणतात ना की आपल्याला कसं सात्विक राहायला लागतं, शुद्ध राहायला लागतं, कुठलंही म्हणजे कुठली घाण वगैरे कुठल्या आपल्याला लागायला नाही पाहिजे, तसं त्यांच्यामध्ये पण असतं. आता तो जो मुलगा होता, जो माझ्या मित्राचा भाऊ होता, तो तिकडे गेला आणि तो झोपला. तर तो एका स्पेसिफिक डिरेक्शनमध्ये त्याचे पाय होते जे कुरानकडे फेस करत होते. हे त्याला माहिती नव्हतं, अननोईंगली झालं. पण त्याने एक कॅमेराचा CCTV फुटेज दाखवलेला. तो जो त्याचा भाऊ होता तो लिटरली झोपेतच इकडे तिकडे उडायला लागला. म्हणजे असं लिटरली असं वाटत होतं की कोणीतरी असं घेऊन त्याला फेकलंय. 2-3दा इकडे तिकडे फेकलं. मग तो उठला तर त्याला म्हणजे बेशुद्ध हालतच असं उठला तो आणि बघायला लागला की अरे हे काय होतं. पण असं झालं की परत तो झोपला आणि परत झोपून सुद्धा मग डायरेक्ट तो सकाळी उठला, तो डायरेक्ट ती जी जागा होती त्याच्या दरवाजाच्या बाहेर उठला तो. बापरे. आणि उठला आणि मग तो विचार करायला लागला की अरे बाबा हे कुठे आलोय मी, म्हणजे मी झोपलेलो आतमध्ये उठतो इकडे. मग नंतर लोकांनी त्याला मग CCTV फुटेज दाखवलं. मग तिकडे जे मौलाना वगैरे होते त्यांनी त्याला सांगितलं की बाबा तू जेव्हा आलास एकतर तू नापाक होऊन आलेलास, दुसरी गोष्ट तुझा जो पाय होता तो कुरानकडे फेसिंग होता, म्हणून इकडे जे जिन होते, आता हे जिन जे असतात ते सुद्धा नमाज पडतात असं म्हणतात. तर तो जो जिन होता तो तिकडे नमाज पडायला आलेला आणि नमाज पडताना तेव्हा त्याचं लक्ष गेलं ह्याच्याकडे की हा असा रॉंग डिरेक्शनमध्ये आहे म्हणून. तो होता चांगलाच जिन होता, असा वाईट जिन नव्हता, त्याचं काय हे नव्हतं. पण एक धडा शिकवायला म्हणून त्याने मग त्याला उठलून त्याला इकडे तिकडे
टाकलं आणि मग डायरेक्ट बाहेरच फेकून टाकलं त्याला. आई शपथ. आणि हे तुझ्या मित्रांनी तुला सांगितलेले स्कूलमध्ये? हो. आणि त्याने एक मला CCTV फुटेज सुद्धा दाखवलेलं आणि त्या फुटेजमध्ये सुद्धा असं दिसत होतं की डायरेक्ट तो असं म्हणतात ना, म्हणजे एडिट होऊच नाही शकत अशी गोष्ट आहे. त्यावेळी तर अजिबात त्यावेळी नाही. तर बिलकुलच नाही. डायरेक्ट असं उचलून त्याला फेकत होतं कोणतरी इकडे तिकडे. कारण मी पण बघितलेत ना इंटरनेटवरही आपल्याला बरेच असे जिनचे वगैरे व्हिडिओज मिळतात की ज्यात आपण बघतो की एक बाई आहे, तिला जिननी झपाटले आणि ती काहीतरी विचित्रच बडबड करते, पुरुषाचा आवाज काढते, आणि असे इंटरनेटवर बरेच आहेत. मग तेव्हा समजते की बाबा काही ना कुठे काहीतरी आहे जे आपल्याला नाही समजत आहे, पण त्याला आपण डिनाय नाही करू शकत, काहीतरी आहे, तसं होऊन जातं. इवन मी मागे श्रद्धाबरोबर एक एपिसोड केला होता ना, तर त्याच्यात पण तिचं असं कॉन्सेप्ट होतं की जे जिन आहेत ना त्यांना बाहेरून बोलवलं गेलंय. म्हणजे जर त्यांना आपल्याला काबूमध्ये आणायचं असतं, त्यांना आपल्याला त्यांचा उपयोग आपल्याला करायचा असतो, त्यांच्याकडून आपल्याला काम काढायचं असतं, त्यांची पूजा वगैरे असते, तर त्यांना बोलवावं लागतं, आणि एकदा ते आले तर ते परत नाही जात, आणि असे काही वेगवेगळे त्यांच्यावर बऱ्याच अशा गोष्टी आहेत. आणि असं होतं की जर ते आले तर त्यांना कोण ना कोणतरी एक पार्टनर लागते, असंही आहे. पण ते सांग तू कसं त्यांना, तू कोणत्या गोष्टी ऐकल्यास त्याबद्दल? तर एक म्हणजे आमच्या इव्हेंटमध्येच एक मुलगा होता, त्याने एक स्टोरी सांगितलेली. त्याची एक कझन बहीण होती, तो इकडचा नव्हता, UPचा होता तो. तर UPमध्ये हरदोई म्हणून एक जागा आहे, तिकडे त्याच्या बहीण म्हणजे कझन बहीण आहे त्याची. आता ती मला वाटतं असेल 35-36 इयर्सची असेल. आणि ही गोष्ट एक 6-7 वर्षापूर्वीची आहे, म्हणजे तेव्हापासून ते आतापर्यंत हे चालूच आहे. तर म्हणजे त्याची जी बहीण आहे ना, ती म्हणजे आपण म्हणतात ना की नॉट इन अ सेक्शुअल ऑर अ लस्टफुल मॅनर, पण म्हणजे म्हणतात ना एकदम अट्रॅक्टिव्ह मुलगी, सुंदर मुलगी, एकदम सुंदर मुलगी. ती मुलगी, तिचं लग्न अजूनही नाही होत. 7-8 वर्ष, 6-7 वर्ष ते लोक ट्राय करतात. 21 ते 22 वेळा तिचं लग्न ठरलं. लग्न ठरता म्हणजे एकदम एंड मुवमेंटपर्यंत येतं आणि मग काय ना काहीतरी प्रॉब्लेम्स होऊन मग ते कॅन्सल होतं. बापरे. ती सुद्धा म्हणजे तिच्या पर्सनल लाईफमध्ये सुद्धा तिच्या फॅमिलीला जास्त माहिती नाही आहे, कारण थोडीशी कन्झर्वेटिव्ह फॅमिली, रिझर्व फॅमिली आहे. पण तिने सुद्धा खूप म्हणजे ट्राय केलेलं लव्ह मॅरेज करायचं वगैरे वगैरे, पण कधीही नाही झालं. 6-7 वर्षानंतर की त्यांचं जे मूळ घर होतं तिकडेच UPमध्ये, त्या मूळ घरात ते लोक आधी राहायचे, सगळे लोक, पूर्ण फॅमिली, त्यांची जॉईंट फॅमिली होती ती राहायची. आणि ही जेव्हा त्यांच्या फॅमिलीमध्ये झाला हिचा जन्म, तेव्हापासून त्यांच्या फॅमिलीमध्ये खूप एक चांगली प्रॉस्पेरिटी वगैरे झालेली. म्हणजे तिच्या पप्पांचा पण बिझनेस चांगला झाला, म्हणजे म्हणतात ना की घर की लक्ष्मी म्हणून म्हणतात की बाबा घरात लक्ष्मी आली, तसं एक त्यांच्या घरी झालेलं की हा बाबा ही म्हणजे खूप लकी आहे आमच्या फॅमिलीसाठी वगैरे वगैरे. आणि मग त्याच्यानंतर त्यांच्या जॉईंट फॅमिलीचं त्यांची भांडणं वगैरे झाली, काय त्यांचं प्रॉब्लेम झाले, मग आता ते लोक वेगळे वेगळे राहतात. पण त्यांचं जे मूळ जे घर होतं, जे घर टेक्निकली हिचं सुद्धा आहे, त्या मूळ घरात जेव्हा ते लोक गेलेले, म्हणजे कोणी तिकडे राहायचं नव्हतं जिकडे त्यांचा जन्म वगैरे झाला वगैरे, तिकडे मग त्यांना जेव्हा ते लोक तिकडे गेले त्यांना मग ते रेनोव्हेट करायचं होतं. मग रेनोव्हेशनच्या आधी ते म्हणजे खूपच म्हणजे म्हणतात ना की अबॅन्डन टाईप झालेलं, कोणी तिकडे राहायचं नाही वगैरे वगैरे. आणि जेव्हा हे लोक तिकडे गेले तेव्हा त्यांनी एक म्हणजे कुठल्या बाबाला वगैरे पण घेऊन गेलेले, म्हणजे साधूला घेऊन गेलेले तिकडे, थोडंसं शांती वगैरे करून मग त्यांना रेनोव्हेट वगैरे करायचं असं त्यांचा असा प्लॅन होता. आणि जेव्हा त्या साधूला ते लोक तिकडे घेऊन गेले तेव्हा त्यांना कळलं की त्यांचं जे मूळ घर आहे त्या मूळ घरामध्ये एक झाड होतं, खूप म्हणजे आधी झाड होतं, खूप एकदम जुनं झाड होतं. आणि त्या झाडाची पूजा ते लोक करायचे आधीपासून, म्हणजे त्यांचे जे पूर्वज होते. आणि ती झाडाची एक चांगली शक्ती होती, म्हणजे त्याच्यामध्ये चांगलं देवाचं एक स्थान होतं. तर तिच्या काकाने ते थांबवायला त्या झाडाचा जो रूट होता, त्या रूटला त्याने काहीतरी म्हणजे कुठली तरी एक तंत्राची मदत घेऊन त्याने एक जिन तिकडे बसवलेला त्या झाडाच्या रूटमध्ये. आणि
त्याने काय केलेलं 11 काहीतरी हे घेतलेले खिळे घेतलेले जाडे जाडे, एवढे जाडे जाडे आणि एवढे मोठे मोठे, आणि ते खिळे त्यांना तिकडे मिळालेले जेव्हा ते लोक तिकडे गेले. आणि मग तेव्हा त्यांना कळालं की तिच्याच काकांनी म्हणजे एक म्हणतात ना की बंधन करतात, तसेच बंधन करून ठेवलेलं की जी चांगली शक्ती आहे त्यांच्या घरात, त्या शक्तीला ते लोक बांधून एक जिन तिच्यावर सोडलेला. तर हा जिन जो होता, हा जिन अजूनही तो म्हणतो की तिच्याबरोबर आहे, आणि त्या जिनमुळेच हिचं लग्न अजून नाही होतं. म्हणजे कितीही काही केलेलं, म्हणजे एकदा ती म्हणतात की हाजरी म्हणून सुद्धा एक कॉन्सेप्ट आहे की म्हणजे जेव्हा जिन ॲक्च्युली लोकांना दाखवतो मनुष्याच्या ह्याच्यामध्ये येऊन, एका माणसाच्या ह्याच्यामध्ये येऊन, तर ते लोक कुठेतरी एका ठिकाणी नेलेलं, तेव्हा त्या जिनची हाजरी सुद्धा झालेली. आणि तो जिन अराऊंड मला वाटतं 600-700 वर्षाचा जिन होता तो. आणि त्याने तेव्हाच सांगितलेलं की काही झालं, हिला कुठेही तुम्ही घेऊन जावा, पण मी हिला काय सोडणार नाही म्हणून. तो तिच्या मागेच होता आणि तिच्या मागेच होतं. आणि मग म्हणजे जिन्सचं तसंच होतं, ती म्हणजे इन अ वे त्या जिनने तिच्याबरोबर लग्न टाईपच केलेलं तसं. सेक्शुअली तो तिला हे करायचा, आणि तिला कळत सुद्धा नव्हतं तसं. जेव्हा ती लहान होती तेव्हा तिला जास्त कळायचं नाही, पण जेव्हा ती मोठी होत गेली, जेव्हा तिला म्हणजे थोडंसं कळायला लागलं आहे ना की म्हणजे समज आली, तेव्हा तिला कळलं की हा जिन तिला सेक्शुअली सुद्धा खूप तिचा उपयोग करतोय, आणि मग सोडायलाच मागत नाही. तर असाही कॉन्सेप्ट असतो कुठे कुठे. बापरे, म्हणजे हे ऐकायलाच किती भयानक आहे. तर ज्यांच्याबरोबर होत असेल ते तर काय 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 गोष्टींनी जात असतील. जिनचं बाई तेच आहे. मला आठवते की आम्ही फिअर फाईल्सच्या एका एपिसोडमध्ये ते त्या सर्व कॉन्सेप्ट त्या गोष्टींना मी पहिल्यांदा बघितलेलं. तो नाव मी पहिल्यांदा ऐकलेला. जसं अलादीनकडे पण एक जिन होता जो इच्छा पूर्ण करतो. मला वाटतं हा पण तसाच प्रकार आहे, ज्याला कोणी जिन बोलवलं तंत्रक्रिया आणि त्या सर्व गोष्टी फॉलो करून, तर तो त्याच्याही इच्छा पूर्ण करतो आणि माणूस त्याच्या लालचसाठी, त्याच्या स्वतःच्या म्हणजे गोष्टींसाठी त्याचा वापर करून घेतो, कारण दुसऱ्यांना त्रास देतो. तेही खूप असतात. आपण बघितलं ना माहीम दर्गा वगैरे, त्या ठिकाणी त्याचा भरपूर उल्लेख असतो. माहीम दर्गा आहे, रेरोडला सुद्धा एक दर्गा आहे. तिकडे तर तुम्ही जाणार तर तिकडे लिटरली तिकडे खांब्यावर लोकांना बांधून, ज्यांना त्याच्यामध्ये जिन असतो किंवा मग कुठलीही नकारात्मक शक्ती असते ती तिकडे काढली जाते. मग तिकडे 7-8 दिवस, एक आठवडा लोकांना तिकडे बांधून ठेवतात ते हे काढायला, म्हणजे तिकडे भूत काढतात त्यांचं असं बोलतात. एक मी गोष्ट ऐकलेली, तर ती ही राखणदाराचीच गोष्ट होती. म्हणजे एक गाव होतं कोकणात आणि त्याच्यात राखणदार यायचे, म्हणजे काहीतरी जत्रा असायची, त्यांचं नाव वेगळं असेल पण प्रोटेक्टर होते ते त्या गावचे. तर ते नेहमी यायचे. तर एक दिवशी असेच त्या गावातले 2 खोडकर मुलं होती, ते रात्रीच्या वेळी बाहेर पडली आणि बोलले की बघूया, असं बोलतात की आता देव येतो, आपण बघूया ना देवाला. असं बोलतात देवाला सगळं माहिती असतं, तर आपण विचारू देवाला सगळं माहिती आहे की नाही. तर त्यातले 2 मित्र असतो. एक मित्र बोलतो की तो ना गोधडी घेऊन झोपून जातो, त्याच्या देवाच्या आडवा येतो आणि झोपून जातो. आणि जेव्हा देव जात असतो, देवाला विचारतात, देव सांग बरं, हा माणूस, हा जो माझा मित्र आहे तो मेलाय की जिवंत आहे. आता तो झोपलेला असतो, तो तर नाटक करत असतो. तर देव बोलतो मेलाय. तर तो दुसरा मित्र असतो तो हसायला लागतो, बोलतो काय मेलाय, देवाला एवढं पण नाही माहिती, काय कसं तू राखणदार काय. आणि तो देव मग पुढे निघून जातो. आणि जेव्हा बघतो तो जो मित्र असतो खरोखर मेलेला असतो. बापरे. कारण तो देवाला चॅलेंज करतो ना तो, आणि त्याचं असं असतं की तू मला चॅलेंज केलंस म्हणून तुला त्याची शिक्षा मिळाली. तशाच काही गोष्टी असतात. जेव्हा आपण उगाच ते किडे करायला जातो ना, आपण बोलतो की उगाच जेव्हा आपण त्याला आव्हान देतो तर ते येतच आपल्या मागे. तू आता जेवढे आता हॉरर इव्हेंट्स करतोस, आणि तिकडे जे लोकांचे वेगवेगळे एक्सपिरियन्स असतात, कारण तिथे तर बऱ्याच प्रकारचे लोक येतात आणि बऱ्याच प्रांतातले लोक येतात, तर त्यांचा काय एक्सपिरियन्स आहे ह्या गोष्टींना घेऊन, तर ती मला एक गोष्ट ऐकायला आवडेल. एक म्हणजे आमच्या इव्हेंटमध्ये, आता मला वाटतं 1.5 वर्ष झाली त्याला, एका माझ्याच इव्हेंटमध्ये एक आलेली, म्हणजे शी वॉज अ लेडी, मला वाटतं 45 एज असेल तिचं. ती मुंबईमध्ये, साऊथ मुंबईमधून आहे, ठीक आहे. साऊथ मुंबईला तिचं घर आहे. खूप रिच फॅमिली, म्हणजे जर मी अफाट पैसा, मी जर सरनेम सांगणार तर तुम्ही म्हणाल की अरे बाबा ही म्हणजे या फॅमिलीमधली आहे असा. ती सिंगल मदर आहे. तिला एक
मुलगा आहे, तिने मला एकदा स्टोरी सांगितलेली. म्हणजे आमच्या इव्हेंटमध्येच ती ॲज अ स्टोरी टेलर आलेली आणि तेव्हा तिने मला सांगितलेलं. मला वाटतं 2010 की 2011ची ही गोष्ट होती, जेव्हा ती नवीन तिकडे शिफ्ट झालेली मुंबईला, आणि ती आपल्या मुलाला घेऊन आलेली. तिची फॅमिली म्हणजे म्हणतात ना की खूप रिच फॅमिलीमधली होती, पण ती सिंगल मदर होती, तिला हजबंड तिचा म्हणजे नव्हता. ती मुलाला घेऊन आली आणि त्यांचं जे घर बिल्डिंग जी होती ती बिल्डिंग न्यूली कन्स्ट्रक्टेड होती, अजून म्हणजे पोझेशन वगैरे बनत होती, म्हणजे अजून पोझेशन त्यांना भेटलं नव्हतं. पण तिने काय केलं, ती म्हणजे पैसा खूप होता, मग तिने काय केलं, तिच्या समोरच्याच बिल्डिंगमध्ये एक तिने फ्लॅट रेंटवर घेतला की बाबा जोपर्यंत आमची ती मेन बिल्डिंग म्हणते तोपर्यंत मी तिकडे भाड्याने राहते. हां. आणि असंच झालं की म्हणजे रोज ती तिला मुलाला बघायची, आणि तिचा मुलगा म्हणजे होता एक 12-13 वर्षाचा होता, असं पण नाही की एकदमच एकदमच लहान. लहान. हो. तर तो काय करायचा, तो रोज जिकडे ते लोक राहायचे त्या बिल्डिंगच्या बॅल्कनीमधून ती जी बिल्डिंग बनते त्या बिल्डिंगकडे बघायचा रोज. आणि बघायचा तर फक्त जो स्पेसिफिकली एकाच फ्लोअरकडे बघायचा, जो आहे 9th फ्लोअर, रोज. म्हणजे आता नॉर्मल आपण जेव्हा बघतो तेव्हा एवढं काय क्रिपी वाटत नाही की हा बाबा बिल्डिंग बनताना बघतोय तो तसा, आणि बिल्डिंगचं स्ट्रक्चर ऑलरेडी बनलेला, फक्त एक छोटं मोठं काहीतरी त्यांचं इंटिरियर वगैरे चालू होतं. तर रोज म्हणजे 1-2 महिना झाले, 2-3 महिन्यानंतर मग ती असंच विचारायला लागली की बाबा तू काय बघतोस या रोज बिल्डिंगमध्ये रोज, म्हणजे तसं, कारण बिल्डिंग तर ऑलरेडी बनलेली आहे, असं पण नाही की बाबा बाहेरून काहीतरी कलर चालू आहे की काहीतरी चालू आहे. कंटाळत कसा नाही. कंटाळत कसा नाही, 2-3 महिने रोज बघतोय बाबा. तर तो मुलगा असंच अचानक, आधी तो मुलगा हचगजला, तो बोलला की नाही असं काय नाही, मी असंच बघतोय, म्हणजे बिल्डिंग असंच, आपण एक दिवशी तिकडे राहणार ना म्हणून थोडंसं एक्सायटेड आहे मी तसं. पण मग नंतर ऑलमोस्ट 1 वर्ष झालं, ती बिल्डिंग पूर्ण बनली. त्या बिल्डिंगमध्ये अजून काहीतरी त्यांचं पेपरवर्क वगैरेच होतं, म्हणजे म्हणून कोण अजूनपर्यंत राहिलेलं आलं नव्हतं तिकडे. पण हिने मग त्याला तरी विचारलं की बाबा बिल्डिंग ऑलरेडी बनलेली आहे, तरी तू कशाला म्हणजे रोज त्या बिल्डिंगकडे बघतोस आणि एकाच जागेकडे बघतो है ना. मग नंतर तो बोलला की काही नाही, मी फक्त त्या 9th फ्लोअरकडे बघतोय. ती बोलली 9th फ्लोअरला कशाला बघतो, कारण त्यांचं घर जे होतं ते सुद्धा 3rd फ्लोअरला होतं, खाली होतं. एवढं वरती का बघतो, तू वरती कशाला बघतो, आणि स्पेसिफिकली रोज त्याच माळ्यावर कशाला बघतो. तर तो तिला काहीच नाही म्हणाला, काहीच बोलायचा नाही, तयारच नव्हता बोलायला. जेव्हा पण ती हा प्रश्न विचारायची तेव्हा तो काही ना काहीतरी म्हणजे टाळायचा त्या प्रश्नाला. आणि एकदा असंच झालं की सकाळी ती जी बाई होती तिला एकदा अशीच जाग आली, तर तिचा मुलगा रोज सकाळी जॉगला जायचा, वॉकला, जॉगिंग करायला. आणि मग मॉर्निंगमध्ये तसंच त्या सकाळी तिला उठवलं त्याच्या मुलाने की मी जॉगला जातोय म्हणून तू दरवाजा बंद कर. तर ती उठली आणि मग ती म्हटली, तिने बाय म्हटलं त्याला, आणि मग ती परत झोपली. तर डायरेक्ट तिची जी घरची जी बेल आहे ती बेल रिपीटेडली, म्हणजे 10 वाजताची गोष्ट आहे, म्हणजे हा मुलगा मला वाटतं सकाळी 5:30-6ला गेला असेल, सकाळी 9-10ची गोष्ट आहे, रिपीटेडली तिची बेल वाजते त्या बाईची. आणि मग ती दरवाजा उघडून बघते तर खूप सारे लोक तिकडे तिच्या घराच्या बाहेर जमा आहेत म्हणून. आणि ती विचारायला लागली की म्हणजे काय झालं बाबा, एवढं कशाला तुम्ही, म्हणजे लोक कशाला इकडे जमा आहेत, आणि प्लस कशाला तुम्ही एवढं म्हणजे बेल वगैरे वाजवतायत, त्रास का देत आहेत. त्याच्यानंतर तिला कळतं की हे सगळे लोक तिला बोलवायला आली की बाबा तिकडे बघा, तुमचा मुलगा जो आहे समोरच्या बिल्डिंगने 9व्या माळ्याने त्याने स्वतःचा जीव दिलाय. उडी मारली त्याने त्याच 9व्या माळ्यावर. त्याच 9व्या माळ्यावरनं त्याने उडी मारली. तिचे अजून पण फॅमिलीवाले आले वगैरे वगैरे, सगळं म्हणजे सगळं झालं. आणि मला वाटतं तो गेल्याच्या 1-2-3 दिवसानंतर तिच्या फॅमिलीमधलं कोणतरी होतं, त्यांचं लक्ष एका नोटकडे गेलं. तर तिच्या मुलाच्या रूममध्ये एक त्याने नोट ठेवलेला. आता ती म्हणजे
ऑब्व्हियसली ती आई आहे तर तिच्यासाठी खूपच मोठा हा धक्का आहे, म्हणून तिचं तेवढं लक्ष नाही गेलं या 2-3 दिवसात. पण 2-3 दिवसानंतर तिच्या फॅमिलीमधले कोणतरी होतं, त्याने एक नोट दाखवलं तिला की बाबा हे नोट तुझ्या मुलाच्या बेडरूममध्ये मिळालं म्हणून. आणि त्या बेडरूमच्या नोटमध्ये तिच्या मुलाने लिहिलेलं की आई तुला माहिती आहे मी रोज त्या 9व्या माळ्याकडे कशाला बघायचो, कारण त्या 9व्या माळ्याकडून रोज कोण ना कोणतरी मला एक मुलगा दिसायचा जो स्वतःचा जीव देतोय. तो मुलगा त्याच्या स्वप्नात येऊन सांगायचा की कोणाला सांगू नकोस की मी इकडनं जीव दिलाय म्हणून. आणि ते सेम त्याच्याबरोबर झालं की तो 1 वर्षाच्या नंतर त्या 9व्या माळावरून त्याने स्वतःचा जीव दिला म्हणून. आणि म्हणजे हे जेव्हा तिने नरेट केलं, म्हणजे म्हणतात ना आमच्या पूर्ण इव्हेंटमध्ये एक डेड सायलेन्स होतं, कारण कोणाला माहिती सुद्धा नव्हतं की हा अशी म्हणजे एक प्रसंग तिच्याबरोबर झाला असेल, मुलाबरोबर ते पण. बापरे. कारण मी असं बघितलंय ना की म्हणजे अशा काही लोकांना आता माहिती नाही की तिथे त्याला खरोखर कोणतरी आत्मा किंवा काय असेल तिथे जी त्याला दिसते, किंवा त्याच्या मनात किंवा सायकोलॉजिकली किंवा असं मानसिक आजार त्याला असेल. पण त्या सिच्युएशनला येऊन माणूस असं काहीतरी करून जातो ना जो त्याला करायचं नसतं, म्हणजे नॉर्मल माणूस कधीच करणार नाही. आता कोणी त्याला तिकडे खेचून घेतलं, कोणी बोलवलं आणि जीव द्यायला लावला की तो स्वतः जाऊन त्याने जीव दिला त्यालाच माहिती. पण असं बरेच असतं ना काही काही बिल्डिंग्समध्ये वगैरे की लोकांना माहितीच नाहीये तिथे काय आहे वगैरे. आणि खूप साऱ्या बिल्डिंग्समध्ये मला वाटतं, खूप साऱ्या घरांमध्ये जेव्हा आपण जातो तेव्हा आपल्याला कळतं म्हणजे यार इकडे काहीतरी थोडं प्रॉब्लेम, निगेटिव्ह एनर्जी आहे. आणि त्या सेम बिल्डिंगमध्ये जेव्हा तुम्ही जातात, तुम्ही एका घरात जाऊन बघा, तुम्हाला सगळं चांगलं वाटेल. पण तेच त्याच्या बाजूच्या घरात तुम्ही जाऊन बघा, एक तुम्हाला एकदम वेगळीच नेगेटिव्ह एनर्जी तुम्हाला फील होते. आणि मग त्या घरात म्हणजे नॉट नेसेसरीली तिकडे भूत आहे की काय आहे, पण त्या घरात मग बरकत सुद्धा नसते. काही ना काहीतरी लोकांना आजार असतो, काही ना काहीतरी फायनान्शियल त्यांना प्रॉब्लेम्स असतात. हे आमची जी बिल्डिंग आहे ना, आमची सोसायटी, त्याच्यात आमचं जे समोरचं घर आहे ना तिकडे तसं, आमचे बाकीचे जे घर आहेत त्याच्यात काहीच नाही आहे. पण स्पेशली तो घर आहे ना, तिथे जोही व्यक्ती येतो तो रेंटनी आहे, त्याचा जो मालक आहे तो घराचा तोही कधी येत नाही, भाड्यानेच त्याने चढवलं. आम्ही एवढे वर्ष झाले, 17-18 वर्ष झाले आम्ही कधीच त्या माणसाला बघितलं नाही ज्याचं घर आहे. नेहमी कोण ना कोण भाडेकरू येत असतात आणि जेही येतात ना ते भांडणं भरपूर चालतात. आणि इथपर्यंत म्हणजे भांडणं तर होतात, आणि भांडणावरून आपण नाही बोलू शकत की तिकडे काय आहे किंवा नाही आहे. पण जिकडे माझ्या आधी मित्र वगैरे गेलेत ना राहायला, त्यांनाही काही ना काहीतरी दिसलंय तिथे, किंवा ते सर्व जाऊ दे म्हणजे ते असेल नसेल माहिती नाही. पण स्पेशली एक फॅमिली होती जी मला वाटतं 5-6 वर्ष कोविडच्या आधी तिथे राहत होती. तर त्यांची लहान मुलगी होती, म्हणजे ती नुकतीच मला वाटतं 5-6 वर्षाची असेल. तर कोविड वगैरे माहिती आहे संपत आलं वगैरे आणि सगळं व्हायला लागलं. पण ती मुलगी होती ना, ती एकदम जी खेळणारी हसणारी मुलगी एकदम शांतच बसायला लागली. ती अजिबात बाहेर नाही पडायची, शाळेत नाही जायची आणि गप्पच बसायची. म्हणजे तिला शेवटी आई वडील ओरडतात आणि मग त्यानंतर काय काय मारतात वगैरे ना, किंवा तू जा का नाही ऐकत आहेस असं आईनी वगैरे, तरी अजिबात नाही, म्हणजे एकदम धीट असते ना तशी होऊन बसली. माहिती नाही काय झालेलं. मग त्याच्यानंतर इवन त्यांचाही तिथे गेल्या ॲक्सिडेंट झाला आणि तेही घरी होते. पण हा भाई, तू सांग, तुला अजून कोणती गोष्ट सांगायची आहे, तुला कोणतं शेअर करायचंय काही असं? एक रिसेंटली एक ब्लॅक मॅजिकचा एक प्रकार मला कळलेला. तर ह्यांचं ना गावाला एक घर होतं. ही कुठली गोष्ट आहे? ही कोकणातलीच गोष्ट आहे. बरं. कोकणातलं एक गाव आहे. त्या गावातलं म्हणजे एक 8 लोकांची फॅमिली आहे. ठीक आहे, 8 लोक आहेत त्या घरी, आणि जुनं घर आहे, म्हणजे गावाचं जसं जुनं घर असतं तसं घर आहे, चिऱ्याचं जे घर असतं तसं. आणि त्या 8 लोकांमध्ये असं झालं की जे 2 जे ओल्ड आहेत, जे आजी आजोबा होते, सडनली ते आजोबा म्हणजे फिट होते. त्यांचा एज म्हणजे 91-92 होतं, पण गावातली लोक माहिती आहेत तुला की खूप म्हणजे फिट असतात. रोज त्यांचं चालणं, आणि ते आजोबा सुद्धा ते पण म्हणजे खूपच फिट होते. रोज चालायचे, रोज सायकल चालवून जायचे, काही ना काहीतरी दूध पोचवायचे वगैरे वगैरे, हे त्यांचं 91च्या एजमध्ये सुद्धा चालू असायचं.
पण अचानक एकदा ते घरी आले. घरी आले त्यांना हाय फीवर, खूप म्हणजे ताप आला आणि त्याच रात्री मग ते वारले. त्याच्यानंतर मग त्यांची जी बायको होती, जी आजी होती, ती आजी तिला अचानक निमोनिया झाला आणि ते जेव्हा गेले त्याच्या 6 महिन्याच्या आतमध्येच ती आजीसुद्धा वारली. आता ह्यांचे 2 मुलं, ठीक आहे, 2 मुलं, 2 मुलांचे 2 बायका वेगळ्या वेगळ्या आणि एक त्यांच्यामध्ये एक मुलगीसुद्धा होती. एक जो मुलगा होता तिला एक मुलगी होती छोटी. आता जी मुलं होती त्याच्यातला एक जो मुलाची बायको होती, त्या बायकोने त्यांच्या घराच्या जवळच एक नदी होती, त्या नदीमध्ये सुसाईड केलं, जीव दिला स्वतःचा, आत्महत्या केली. तिची आत्महत्या झाली, ती गेली. त्याच्यानंतर मग जो दुसरा मुलगा होता तो थोडासा आउटलाईनला अचानक गेला. म्हणजे रोज दारू प्यायचा तो, खूप दारू पिऊन 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 मग एकदा तो वारला. तो वारल्यानंतर मग त्याची जी बायको होती ती आणि त्याची मुलगी ती होती, प्लस जो एक पहिला मुलगा होता तो होता, ज्या मुलगाची वाईफ होती जिने हे केलेलं. आता तो जो माणूस होता त्याच्या बायकोने जसा जीव दिलेला सेम तसा त्याने जीव दिला त्याच नदीमध्ये. राहिले कोण? आता फक्त ती आई आणि ती मुलगी राहिली. आता ती जी आई होती तिचा अचानक एक डोळ्याने तिला बघायला हे झालं. मला वाटतं 2-3 वर्ष एकाच डोळ्याने तिला दिसायचं, एक डोळ्याने दिसायचंच नाही. आणि आता मला वाटतं हल्ली 1-2 महिन्यापूर्वी तिचासुद्धा मृत्यू झाला. आता फक्त ती एक मुलगी आहे, तीसुद्धा म्हणजे तिचे मुंबईला मला वाटतं आहेत कोणतरी त्यांचे नातेवाईक वगैरे, आणि थोडं कोल्हापूर साईडला सुद्धा आहेत नातेवाईक. ती कधी इकडे मुंबईला असते, कधी कोल्हापूरला असते. पण ह्यांचं असं झालं प्रकार की नंतर मग इन्व्हेस्टिगेशन जेव्हा लोकांनी केलं, त्यांना हे कळालं की त्यांचे जे आधी शेजारी होते त्या शेजारीवाल्यांनी जमिनीच्या ह्याच्यामुळे ह्यांच्यावर एक ब्लॅक मॅजिक किंवा मग काळा जादू म्हणू शकतो आपण, तो केलेला की तुमच्या फॅमिलीमध्ये एकही माणूस जिवंत राहणार नाही. बापरे. मग त्यांचा पूर्ण परिवार तसंच एक कोसळत गेला, पूर्ण परिवार त्यांचा गेला. म्हणजे हार्डली मला वाटतं 3 वर्षाच्या आतमध्ये 7च्या 7 लोक गेली. आता फक्त ती एक मुलगी राहिली आहे, ती पण लहान आहे, म्हणजे मला वाटतं 6-7 वर्षाची असेल. बापरे. असं काय काय गोष्टी होत असतात भाई. आणि आपल्या इकडे तर भरपूर आहेत. आता माहिती नाही काय ते खरोखर ब्लॅक मॅजिकमुळे काय, पण जेव्हा एक पूर्ण परिवार अशा ॲक्सिडेंट्समुळे जातो ना, तेव्हा विचार करायला लावतात की बाई नक्की काय आहे. आणि वाईट सुद्धा वाटतं. म्हणजे म्हणतात ना की ती लहान मुलगी 6-7 वर्षाची, आता काय म्हणजे पुढे आयुष्य तिचं काय वगैरे वगैरे वगैरे. स्वतःच्या भल्यासाठी दुसऱ्यांचं वाईट करतात. पण तू अजून कोणते ब्लॅक मॅजिक बद्दल वगैरे ऐकले किंवा कसं काय आहे ते, नक्की असतं काय आणि त्यात काय होतं? कारण मी ह्याच्या गोष्टी तर ऐकल्यात, पण ह्याच्या मागे काय आहे काय ते मला एवढं माहिती नाही, किंवा आपल्या ऑडियन्सला पण एवढं माहिती नसेल. सो ब्लॅक मॅजिक इट्स काइंड ऑफ अ मॅजिक ओनली. पण फक्त एक पर्टिक्युलर क्रिया किंवा मग एक पर्टिक्युलर तांत्रिक किंवा मग कुठला एक मनुष्य एक अशी गोष्ट करतो स्वतःच्या हितासाठी दुसऱ्याचं वाईट करतो. आता ते तो कशीही करू शकतो. ब्लॅक मॅजिक म्हणजे खूपच ब्रॉड टर्म आहे, त्याच्यात पण खूप सारं म्हणजे वशीकरण आणि मारणक्रिया आणि हे सगळं खूप 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 ब्रांचेस आहेत त्याच्यात. पण एक म्हणतात ना की आपण स्वतःच्या हितसाठी दुसऱ्याचं वाईट करायचं, किंवा मग असं पण खूप साऱ्या लोकांची एक अशी प्रवृत्ती होते की बाबा त्याला फक्त दुसऱ्याचं वाईटच हवं असतं. आता ते वाईट कसं असतं की बाबा जर लोक बघतात की बाबा समोरचा माणूस खूप सक्सेसफुल होतोय, त्यांना प्रसिद्धी भेटते, पैसा भेटतोय, फेम भेटतंय त्याला खूप सारं, त्या ह्याच्यामध्ये मग लोक कधी कधी अशा वाईट अविचार क्रिया करतात की बाबा माझं तर भलं झालंच नाही, पण मला या समोरच्याचं पण भलं नाही. पण आता आपण आशीर्वाद देतो आहे ना, आपले जे संत असतात, महात्मा असतात, किंवा मग आपले आई वडील सुद्धा आपल्याला आशीर्वाद देतात की बाबा चला तुमचं भलं हवं.
तर हे सुद्धा एक ब्लेसिंग असते त्यांची. त्यांना एक एनर्जी असते जी एनर्जी ट्रान्सफर होते दुसऱ्याला, म्हणजे एक एनर्जीचं ट्रान्झॅक्शन होतंय. जर आता आपण दोघं समोर बसलोय, जर मी तुला सांगितलं की हा बाबा रे की खूप चांगलं आहे म्हणून खूप चांगलं करशील ह्याच्यामध्ये, आता ही एक एनर्जी छोटीशी मी तुला दिली आणि ती तुझ्यासाठी काम करते. पण सेम जर मी हे नेगेटिव्ह ह्याच्यामध्ये घेऊन गेलो की बाबा मला कोणा दुसऱ्याचं भलं नको आहे, मला दुसऱ्याचं काहीतरी वाईट हवं आहे की बाबा तुला हे व्हायला पाहिजे. आपण कधी कधी आहे ना, लोक भांडताना आपण श्राप देतो किंवा मग कोणाला वाईट म्हणतो. तर ते आपण म्हणतो स्वतःच्या अहंकारामुळे, स्वतःच्या क्षणिक रागामुळे. पण तो राग जो आहे तो राग ॲक्च्युली दुसऱ्याला खूप बाधतो कधी कधी, आहे ना, की आपण समोरच्याला. आणि मग ते थोडंसं एक्स्ट्रीम जेव्हा आपण म्हणतो तेव्हा मग लोक हे तांत्रिक ह्याच्या चक्करमध्ये, त्याच्या चक्करमध्ये जाऊन मग म्हणून आपले आई वडील पण म्हणतात की कोणाला चुकून सुद्धा वाईट न बोलावं. हो, वाईट कोणाचंच म्हणावं नाही. आणि प्लस कोणाचं वाईट विचार सुद्धा नाही करायचा, असं पण असतं की म्हणजे असं नाही की बाबा तुम्ही फक्त बोलायचं नको, पण कोणाचा वाईट सुद्धा तुम्ही विचार नका करू. कारण तुमची एनर्जी जी आहे, जे जो माणूस म्हणजे म्हणतात ना की एकदम रॅन्डम नसतं हे, की बाबा आज मी बघतोय की हा माणूस खूप मोठा फेमस झालाय, मला याचा वाईट हवंय, तर मी जर त्याच्याबद्दल काहीतरी चुकीचं विचार केला किंवा मग चुकीचं बोललो, ते त्याची इंटेन्सिटी तेवढी नसणार. पण खूप वर्षानुवर्ष म्हणजे जे माणूस त्यांच्याबरोबर, म्हणजे एक अशी एक छोटीशी केस होती मी ऐकलेली. कॉलेजचीच 2 मुली होती, ठीक आहे. त्या 2 मुलगी म्हणजे बेस्ट फ्रेंड्स होते कॉलेजपासून. ते लोक एकमेकांना खूप खूप एकदम जिवलग मैत्रिणी होत्या. तर त्याच्यातली एक मैत्रीण होती, त्या दोघांनी एका कंपनीमध्ये अप्लाय केलेलं जॉबसाठी. त्याच्यामधलं फक्त एकाला सिलेक्शन झाला, नोकरी लागली आणि खूप चांगली नोकरी होती ती, म्हणजे खूप चांगल्या पॅकेजमध्ये होती. आणि ते त्यांची फील्ड पण म्हणजे अशी एक खूप प्रोफेशनल फील्ड होती. आणि त्या मुलगीबरोबर असं झालं, त्या मुलीबरोबर, की जी मुलीचं जॉब लागला, त्या जॉब लागल्याच्या नंतर 1-2 वर्ष नॉर्मल सक्सेस भेटला तिला, पैसा वगैरे खूप चांगलं सेटल झाली ती. पण जी दुसरी मुलगी होती तिला कळलं की लवकरात लवकर हिचं लग्न होणार आहे, तिच्या मैत्रिणीचं. आणि जेव्हा तिला हे कळलं की हिचं लग्न होणार आहे, त्या दिवसापासून त्या मुलगीचा डाऊनफॉल सुरू झाला. काय ना काहीतरी तिला प्रॉब्लेम जायचे. म्हणजे ती जेव्हा ट्रेनमध्ये ट्रॅव्हल करायची, तिला भास व्हायचा की कोणतरी ट्रेनमधून उतरतंय, म्हणजे चालू ट्रेनमधून कोणतरी खाली पडतंय, उडी मारतंय, किंवा मग चालता चालता तिला चक्कर येऊन पडायची, ती घाबरायची. ती असंच घरी बसून ती, म्हणजे एवढं मोठं 3 BHKच्या घरात ती अशी एका कोपऱ्यात अशी बसायची पाय हे करून, आणि नेहमी बोलायची की तो कोणतरी येतंय, दरवाजा बंद कर, खिडकी बंद कर, तो येतोय मला घ्यायला, तू येतोय मला घ्यायला, असा भास वगैरे त्याला व्हायचे. आणि मग हे असंच प्रकरण खूप टाईम झालं. त्या मुलीने मग नोकरी सोडली, तिचं जे लग्न होणार होतं ते लग्नसुद्धा तुटलं. आणि त्याच्यानंतर मग लोकांना कळलं की तिची जी मैत्रीण होती, एकदम बेस्ट फ्रेंड जी आहे, त्या बेस्ट फ्रेंडने तिच्यावर ब्लॅक मॅजिक केलेलं. का तर कारण म्हणजे जी मुलगी होती तिची मैत्रीण, ती तिला पसंत करायची आणि तिला नको होतं की हिचं लग्न हो कुठल्या मुलाबरोबर. प्लस तिचा दुसरा रिझन हा सुद्धा होता की ती जी मुलगी आहे तिला माझ्यापेक्षा जास्त लोक हे करतात, ओळखतात. कारण ती जी दुसरी मुलगी होती ती म्हणजे अशी ॲव्हरेज लुकिंग टाईप होती, म्हणजे असं थोडीशी म्हणजे सावळी टाईप होती थोडंसं. आणि जी दुसरी होती ती एकदम फेअर, एकदम सुंदर अशी होती. तर असं म्हणतात ना की आणि नंतर मग थोडं जेव्हा ज्यांनी काढलं त्यांनी सांगितलेलं की तिची जी मैत्रीण होती तिने एका मेदूवड्यामध्ये काहीतरी घालून तिला दिलेलं एकदा स्टेशनवरच. तर म्हणून म्हणतात ना की कुठलाही दुसरा म्हणजे परका माणूस जेव्हा तुम्हाला भेटतो त्यांच्याकडनं कधी तुम्ही गोड गोष्ट नका खाऊ. जास्त करून शैतान मूवी बघितली असेल तू, त्याच्यात जसं ते लोक ढाब्यावर बसलेले असतात, तो तिला लाडूमध्ये घालून देतो,
तसं म्हणतात की बाबा कोणी कुठलाही माणूस तुम्हाला कुठली गोड गोष्ट जर खायला देत असेल तर तुम्ही नका खाऊ म्हणून. वशीकरण एक खूप वेगळाच प्रकार आहे. म्हणजे कधी आपण ह्याच्यावरही नक्कीच बोलू पाहिजे की नक्की काय आहे. पण जेव्हा मी शैतान मूवी पाहिलेली ना, खूप मला वाटतं भरपूर लोकांनी बघितली असेल, पण बाई खूप घाबरलेलो मी की बाबा असंही काय होऊ शकतं. आणि म्हणजे म्हणतात ना की चला ह्या मूवीमध्ये त्यांनी एवढं दाखवलेलं, एवढं म्हणजे मला तर एवढा राग होता आतमध्ये त्याला बघून की बाबा हे एवढं या थराला कोण जाऊ शकतं. कारण मला आठवतं त्यांनी त्याला त्या मुलीशी काय माहित त्याला काय घेऊन त्याला पूर्ण टीम बनवायची होती ना हा, मुलींची, सगळ्या आणि त्याला मुलींचा बळी त्यांना बळी द्यायचा होता आणि त्याला द्यायचा होता. शक्ती प्राप्त करायची होती. त्यामुळे त्याला ती तिकडे मुलगी दिसते आणि असं करते ती स्वतःच्या वडिलांना मारते आणि पूर्ण चहा पावडरचा पूर्ण तो पुडा खाते. चहा पावडर कसं कोण खाऊ शकतं भाई, असंच ते चहारे येतात भाई अंगावर ते ऐकूनच. पण तेच, आणि आपण बऱ्याच अशा मूवीजमध्ये वगैरे पाहिले आणि मला वाटतं रिअलमध्ये पण होत असेल असं आणि झालं. आणि आपण रिअलमध्ये ते काला जादू ब्लॅक मॅजिक माहिती नाही, पण आपण ते बघले ना हिप्नॉटिझम, ते खूप होतं ना. म्हणजे लोक हे त्यांना वशमध्ये करतात. वशमध्ये करून म्हणजे हे मुंबईलाच खूप ऐकलंय मी की स्टेशनला किंवा मग एक असाच किस्सा ऐकलेला. दादर स्टेशनला एक गजरेवाली होती, त्या गजरेवालीने एका बाईला या वशीकरणमध्ये हे केलेलं. तर ह्या वशीकरणमध्ये ते लोक एवढं स्मार्टली करतात. काय झालेलं तर ह्याच्यामध्ये असं झालेलं की एक बाई होती दादर स्टेशनला, ती ट्रेन पकडत होती आणि ट्रेन पकडण्याच्या टायमामध्ये थोडासा रश होता. त्याच्यामुळे झालं की एक गजरेवाली तिला भेटली आणि ती गजरेवाली तिच्या बाजूच्या डब्यात म्हणजे लगेजमध्ये चढत होती. तर त्या गजरेवालीने फक्त असंच तिला काहीतरी विचारलं की बाबा हे स्टेशन, ही ट्रेन कुठे चालली आहे म्हणून, आणि तिने तिचं उत्तर दिलं आणि सांगितलं बाबा ही अमुक ठिकाणी होतं. वशीकरण असं तिच्यावर केलेलं. ती स्वतःच आपलं हातातलं सगळं दागिने वगैरे तिला सगळं काढून देत होती म्हणून. आणि मग ती घरी आली, घरी बघितलं तिची चेन नाही, तिचं अंगठी नाही, तिचं ब्रेसलेट नाही, तिचा कडा नाही, काय नाही. आणि मग नंतर थोडं म्हणजे जेव्हा तिला शुद्धीवर आली तेव्हा ती म्हणाली की अरे बाबा असं झालं की मला माहिती नाही की असं तिने माझ्यावर काय केलं की मीच स्वतः सगळं माझे दागिने तिला तिच्या काढून तिच्या गजऱ्याच्या टोपळीमध्ये दिले. हे असं म्हणून बोलतात ना आपल्या सोसायटीमध्ये वगैरे असे फेरीवाले वगैरे येतात, तर त्यांच्याशी जास्त आय कॉन्टॅक्ट नाही करायचं, खाली कोणी बघून बोलायचं किंवा मग इकडे तिकडे काहीतरी बघून बोलायचं. नाहीतर कोणी रस्त्यात थांबवलं तर जास्त बोलत नाही राहायचं किंवा काहीतरी विचित्र वाटलं तिकडून निघून जायचं. काय बघ, कारण मला वाटतं काही ना काहीतरी असेल. मला वाटतं जरी त्यांच्याकडे ती शक्ती विक्ती काही नसली तरी स्प्रे असू शकतो किंवा काय औषध असू शकतो जे तुम्हाला देतील, तुम्ही तशा झोनमध्ये जाल आणि काही गोष्ट. पण हे मी पहिल्यांदा ऐकलंय गजरेवालीचं. आणि इव्हन मुंबईमध्ये तर भरपूरच गोष्टी होतात भाई अशा रात्रीच्या वेळी वगैरे. कारण पॉप्युलेशनच एवढं आहे, एवढी सगळी लोक आहेत, गर्दीमध्ये कोण कोणाचं. म्हणजे मी सुद्धा जेव्हा कधी ट्रॅव्हल वगैरे करतो, माझं नॉर्मली अलर्ट मोड एकदम नेक्स्ट लेवल असतं. म्हणून जर कुठला चांगला माणूस सुद्धा मला जेव्हा काही विचारतो तेव्हा सुद्धा मी एकदम अलर्टमध्ये असतो की हा बाबा काहीतरी असंच काहीतरी नाही करणार की हा कशाला मला विचारतोय वगैरे वगैरे असं. आणि प्रिकॉशन इज बेटर देन. मुंबई लोकल भाई हा वेगळाच प्रकार आहे. मुंबई लोकलमध्ये मला वाटतं माणसाचं अर्ध आयुष्य, स्पेशली मुंबईकरांचं, तर लोकलमध्येच जातो. तिकडचे आपण बोलतो की अशा छान मुमेंट्स तर लोकांच्या असतातच. कोण तिकडे लोकांना आता एवढं त्याची सवय झाली आहे ना की लोकांना माहिती आहे आता हे टाळूच नाही शकत आपण, तर लोकांनी तिकडेच एन्जॉयमेंट शोधायला सुरुवात केली आहे. आणि खूप हॅपनिंग जागा आहे, खूप सपोर्टिंग आहे, स्पिरिट ऑफ मुंबई. पण तिथेच त्या ठिकाणीच असे बरेच असे हॉरर स्टोरीज पण आहेत. जसं आपण मागे बोललेलो की ती मंदा पाटणकरची स्टोरी झाली. तर तू अशा कोणत्या गोष्टी ऐकल्यास तुझ्या लहानपणी जे तुला आठवतात त्या मित्राने सांगितलेलं? एक आता त्या दिवशीच ऑफिसमध्ये एक मला म्हणत होता की एक ॲक्सिडेंट त्याने बघितलेलं बँड्रा आणि माहीमच्या मध्ये. आणि मला आता मोजता सुद्धा येत नाही की कितवा माणसाने मला असं सांगितलं असेल की बँड्रा आणि माहीमच्या मध्ये काही ना काहीतरी घडतं.
ॲक्सिडेंट होतो आणि तो सेम स्पॉट, म्हणजे ते लोक मला नेहमी तोच स्पॉट सांगणार की बाबा बँड्रा माहीमच्या मध्ये असं नाही की बाबा बँड्राच्या साईडला किंवा मग माहीमच्या साईडला, जो माहीमचा ब्रिज आहे, बँड्रा आणि माहीमच्या ब्रिजमध्ये जो नाला लागतो, त्या नाला आणि माहीम स्टेशनच्या मध्ये एक स्पॉट आहे. त्या स्पॉटवरच नेहमी काही ना काहीतरी होतच होतं. एक सेम म्हणजे माहिती नाही, खूप लोकांनी ऐकलं सुद्धा असेल, खूप लोकांनी 2 फास्ट ट्रेन जेव्हा एकामेकांच्या आजूबाजूला जातात, खूपदा असं म्हणतात की बँड्रा आणि माहीम स्टेशनच्या मध्ये एक आत्मा आहे, जी आत्मा एका ट्रेनमधून दुसऱ्या ट्रेनमध्ये, चालू ट्रेनमध्ये धावते आणि मग नेक्स्ट डब्या म्हणून खाली म्हणजे गायब होते. असं खूप लोकांनी बघितलं आणि सेम स्पॉटवर बघितलं त्या ह्याच्यामध्ये. आणि खूप ॲक्सिडेंटसुद्धा यार, म्हणजे आपण तर ॲटलिस्ट मी असं ऐकलं नाही की कुठल्या माणसाने लोकल ट्रेनचा कुठला ॲक्सिडेंट नाही बघितला असेल. बरोबर भाई. तुला आता आपण जसं तू बोललास ना माहीम आणि त्या बँड्राच्या मधल्या पॅच मधली एक गोष्ट, तर तिकडे त्याच ट्रॅकवर वगैरे मला माझी एक घरची गोष्ट आठवते, जी आमच्याच घरी झालेली. तर एक काका होता आणि तो पण त्याला तरुण, म्हणजे त्याला वाटतं तो 23-24 वर्षाचा असेल. तर त्याचे ना आई वडील खूप नव्हते, म्हणजे ते खूप लहान असताना गेले होते. त्यामुळे हा त्याच्या नातेवाईकांकडे राहायचा आणि त्याची नातेवाईकांकडे राहायचा. पण ते संगत जी होती ना ती खूप खराब होती. काम वगैरे, मुलगा चांगला होता पण त्या ज्या लोकांमध्ये फिरायचा ना ते खूप असे विचित्र होते, म्हणजे खूप वाईट गोष्टी वगैरे, दारू पिणं, सिगरेट पिणं, त्या सर्व गोष्टी, ते जुगार खेळणं तसं. तर हा पण माहीमला राहायचा असं. पण त्याचं असं आलं की तो कामावर जायचा ना, कामावरचे मित्र असायचे ते तिकडचे होते, ते माहीमच्या इकडे ट्रॅकच्या त्या साईडला काही असे घर आहेत, चॉल टाईप आहेत गोष्टी, तिथे तिकडचे त्याचा ग्रुप होता मित्रांचा. तर तो रात्री मे बी तो नातेवाईकांकडे राहायचा, त्याला आवडत नसेल किंवा काय माहिती नाही, तर माहिती नाही काय झालं त्याच्याबरोबर काय नाही. पण तिकडे आहे ना त्याचा आता इथे त्या मित्रांबरोबर त्याचं भांडण झालं किंवा तो स्वतःहून गेला, पण त्याचा ॲक्सिडेंट झाला ट्रेनच्या खाली येऊन आणि खूप वाईट झालं. म्हणजे कारण तो खूपच तरुण होता, म्हणजे 23-24 वर्षाचा होता, तर जीव गेला ट्रेन समोर येऊन. आणि हे जेव्हा माझ्या घरी समजलं, माझ्या वडिलांना वगैरे फोन आला, ते लोक गेले. एवढी वाईट परिस्थिती होती ना की त्याचा चेहरासुद्धा ओळखायला येत नव्हता. त्याच्या टी शर्टवरून ओळखलंय की ही ह्याचीच बॉडी आहे. जेव्हा ते तिकडे नेतात मॉर्च्युरीमध्ये वगैरे, त्याचीच बॉडी आहे असं टी शर्टवरून समजलं आम्हाला. आणि खूप वाईट ॲक्सिडेंट झाला होता. आता कसं आहे की आता आपलाच मुलगा तिकडे जातोय, त्यांच्यात राहतोय, आणि आता ह्या गोष्टींमध्ये कसं आहे, जनरली कसं कन्सिडर करतात की हे मे बी त्यांनी स्वतःहूनच केलं असेल किंवा प्रेमाचं वगैरे. पोलिसाचा खूप अंदाज लावतो मे बी, कारण असतं ना लोकांचं की प्रेमात जीव देतात किंवा असं तसं. तर तोच काहीतरी अँगल काढून पोलिसांनी जास्त केस वाढवली नाही. झालं ते सगळं झालं, गावी वगैरे आम्ही गेलो, ते सर्व त्याची क्रिया वगैरे झाली, अंतिम संस्कार वगैरे केले. कट टू 2 महिन्यानंतर आता त्याचं घरी आहे ना एवढं कोणाशी पटायचं नाही. मुलगा चांगला होता पण जास्त कोणाशी बोलायचं नाही. त्याचा आहे ना माझा एक काका होता, म्हणजे त्याचा चुलत भाऊ एक होता, लहान होता त्याच्यापेक्षा, तर त्याच्याशी पटायचं. म्हणजे असतं ना एक आपलं फेवरेट कझन, बोलून वगैरे असायचा, ठीक आहे असं तसं. आता जो मग दुसरा काका होता ना तो मला वाटतं मे बी लहान असेल, कॉलेजला असेल. एक दिवशी रात्री जेवल्यावर, जेवून वगैरे झालं, 10:30-11चा टायमिंग होता, हा एकदम विचित्रच वागायला लागला. म्हणजे जेवता जेवता हा असं जेवला वगैरे आणि जेवता जेवताच असं होतं ना की झोप आली आहे आणि चक्करसारखं होतं आहे आणि काय समजत नाही, असं तसं वागायला लागला. तर ह्याचे घरातले बोलले ठीक आहे तू जेव पटकन आणि आराम कर, दमला असशील, ठीक आहे. हा जेवला आणि जसं आपण मागे असं टेकून बसला आणि बडबडायला लागला. तोंडाचं बडबड करत होता. आणि मग त्याचे वडिलांनी वगैरे विचारलं काय झालं नक्की, तुला झालं काय? तर हा बोलायला लागला की मला दारू पाहिजे. आता हा मुलगा आणि कधीच काय दारूला हात लावलं नाही, कधीच काय पियाला नाही, एकदम साधा सिंपल लहान मुलगा कॉलेजमध्ये, तो असं का वागतोय? आणि जरी तो पियत असेल तर तो असं थोडी ना बोलेल. तर ते थोडं ऑड होतं. मग त्याला विचारलं की काय झालं, काय पाहिजे? तर तो स्पेसिफिकली बोलतो नाही मला दारू पाहिजे, मला तिथे जायचं आहे, माझे मित्र वाट बघतायत, मला पटरीजवळ जायचं आहे. आणि त्याचं नाव घ्यायला लागला त्या काकाचं,
आणि तो जी दारू प्यायचा तीच दारू मागत होता. तो बोलतो नाही मला आणून द्या हे ते ते ते. तर हे सर्व ऐकून माझे घरातले म्हणजे त्याच्या घरातले खूप घाबरलेले आणि तो पण माहीमलाच राहायचा तिथे, खूप घाबरलेले. आणि मग त्यांनी नंतर काहीतरी देवाचं वगैरे केलं आणि काय केलं आणि मग ते थोडं गेलं, त्यांनी ते ताबीज वगैरे ते घातलं आणि मग गेलं. पण ते आमच्या घरी झालेलं आणि तेच, आणि खूप विचित्र होतं त्यावेळी. ती गोष्ट अशी आहे की विसरू नाही शकणार. मी त्याला प्रत्यक्ष नाही बघितलं, पण जेव्हा झालं आणि जेव्हा घरात ही गोष्ट चालते तेव्हा ते खूप प्रश्न निर्माण होतं की बाबा नक्की काय होतं. पण तुमच्या घरी वगैरे असं कधी काय झालंय की म्हणजे जे तुला लक्ष तू स्वतःच्या डोळ्यांनी बघितलंय असं काही? नॉट डिरेक्टली, इनडिरेक्टली तसं. एक म्हणजे माझ्या फॅमिलीमध्येच एक होती, म्हणजे लांबची आत्या टाईप म्हणू शकतात तिला. खूप आधीची गोष्ट आहे तशी ती. तर तिला एकदा म्हणजे म्हणतात ना की समुद्रकिनारे आधी ती गेलेली, म्हणजे तिच्या मैत्रिणींबरोबर असंच. आणि तेव्हा म्हणजे जेव्हा ते लोक गेलेले तिकडे, त्याच्यानंतरपासून थोडासा एक म्हणजे चेंज झालेला तिच्या बिहेवियरमध्ये वगैरे. जेव्हा ती घरी यायची तेव्हा ती म्हणजे जास्त कोणाशी बोलायची नाही वगैरे वगैरे वगैरे. आणि मग आमच्या बाजूला एक आजी राहायची. ती आजी आलेली तिला भेटायला अशीच तिच्यासाठी, म्हणजे खाऊ वगैरे घेऊन घ्यायला. ती खाऊ द्यायला आली आणि मग जी ही होती ती त्या आजीला शिव्या घालायला लागली जोरजोरात. आणि ती म्हणजे ती आजी तीच मग ऑब्व्हियसली आजी आहे ती मारायला लागली तिला. हे काय काय म्हणतेस तू असं. आणि ती म्हणजे जी हे होती माझी आत्या टाईप लागायची, ती अशी होती की म्हणजे खूप चांगली लोकांबरोबर राहायची. असं नाही की वाईट वागायची वगैरे वगैरे. असं कधीच तिचं बिहेवियर नव्हतं. तिचं बिहेवियर नव्हतं. पण या स्पेसिफिक समुद्रकिनाऱ्या जेव्हा ती आपल्या मैत्रिणींबरोबर गेली त्याच्यानंतरची तिचं जे बिहेवियर होतं ते एकदमच वेगळं होतं. आणि मग नंतर तिला शिव्या घालायला लागायची. मग अशीच बसून मग लोकांकडे बघायची आणि ती असे म्हणजे पाय असे क्रॉस करून अशी बसायची आणि सगळ्यांकडे अशी 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 बघायची नेहमी, अशी विचित्र. आणि मग अशी असं मध्येच मध्येच असं म्हणतात ना की घोरण्याचा आवाज अशी काढायची. आणि मग त्याच्यानंतर मग एक म्हणजे देवीचं एक स्थान होतं घराच्या जवळच तिकडे. मग शनिवारचे तिकडे रोज तिकडे एक आजोबा असायचे, त्यांच्या आतमध्ये देवी यायची प्रत्येक शनिवारी. आणि लोक कुठून कुठून यायची तिकडे. आणि ते म्हणजे आमच्या फॅमिलीचेच म्हणजे थोडेसे क्लोज वगैरे होते. मग तेव्हा मग त्यांना तिकडे घेऊन गेलेलं. आणि तेव्हा मग त्यांना कळलेलं की जेव्हा ती समुद्रकिनारे गेलेली तेव्हा तिकडे तिला एक भूत लागलेलं. आणि त्या भूतांमुळे मग ती काही खायची नाही, लोकांना शिव्या वगैरे द्यायची वगैरे वगैरे. आणि मग त्यांनी मग त्यांच्याकडे एक वेताची छडी असायची, ते जे आजोबा होते त्यांच्याकडे. आणि ती म्हणजे पूर्ण मंत्र वगैरे ह्याची छडी होती, ती मंतरलेली होती. आणि देवीची छडी म्हणायचे लोक त्यांना. मग त्या छडीने तिला मारून मारून मग तिच्या आतमधलं ते जे काही भूत होतं ते काढलं. तसं हे म्हणजे असं लाईव्ह माझ्या फॅमिलीमध्ये माझे पप्पा वगैरे त्यांनी आधी बघितलेली गोष्ट. बापरे. पण भाई मी पण एकदा बघितलंय लाईव्ह, असं कोणाच्या अंगात येतं आणि नाही समजत ते काय आहे, काहीच शॉक होऊन जातो एकदम आपण. असं एकदा मी एका दर्ग्यामध्ये गेलेलो खूप आधी, म्हणजे तर माझ्या समोरच एक म्हणजे माणूस होता. तो जे मजार म्हणतात, जे हे असतं म्हणजे जी चादर असते दर्ग्यामध्ये, त्याच्यावर तुम्ही असं खाली बसून तुम्ही डोकं हे करतात, म्हणजे टेकतात, असं डोकं टेकवतात. तर हा माणूस जेव्हा त्या डोकं टेकायला गेला, बाजूला असे 2 पोल्स टाईप होते, 2 खांबे टाईप होते. तो खांबे दोन्ही पकडले त्याने आणि तो 2 मिनटं असाच बसला, हलतच नव्हता. आणि माझ्या समोर तो होता. मग मी असंच इकडे तिकडे बघायला लागलो की बाबा कोणीतरी याला सांगेल की बाबा चला म्हणून, कारण खूप लाईन होती तिकडे त्या दर्ग्यामध्ये. तर तो असाच पकडून असा बसलाय. आणि मग नंतर हळूहळू मी बघतोय की त्याचे हात जे आहेत ते हळूहळू असे थरथरत आहेत, कापतायत. आणि मग तो असं एकदाच तो असा जोरात ओरडला, असा जोरात ओरडायला लागला. आणि मग तेव्हा नंतर तिकडेचे जे म्हणजे दर्ग्यामध्ये जे होते त्यांनी मग सांगितलं की ह्याच्या आतमध्ये
एक कुठल्या तरी जनावरचं आत्मा आतमध्ये होती ह्याच्या, आणि मग त्याच्यामुळे तो जोरजोरात ओरडायचा वगैरे वगैरे, आणि मग तिकडेच मग त्यांनी काय काय ते मंत्र वगैरे हे करून काढलं. पण ते जेव्हा तुम्ही तिकडे असतात ना तेव्हा मग एकदम फाटते तुम्हाला बघून की बाबा हे काय होत आहे समोर वगैरे. आठवतं ना, एकदा ना आम्ही आमची फॅमिली पूर्ण परिवार गेलेलो, आम्ही इकडे गेलो एकविरा आईच्या दर्शनाला गेलेलो, आणि भरपूर लांब लाईन असते तिथे, सगळं रांगेत उभे आहेत आणि आम्ही पण रांगेत उभे होतो, लहान होतो. अचानक मागून माहिती नाही एक बाई आली, बाई धावत पूर्ण रांग तोडून, आणि किंचाळते आहे आणि नाचते आहे. आम्ही सगळे बाजूला होत आहेत, साईड तिला जाऊन देत आहेत. मग त्यानंतर एक मुलगा पण आला असंच विचित्र, आणि असं बोलतात त्याच्या अंगात आलेलं. आता ती अशी जागा तिकडे दगडं वगैरे असं म्हणजे होते. आता जर नॉर्मल कोण माणूस असेल आणि नाटकं करत असेल की लाईनमध्ये नाही लागायचं आणि पटकन जायचे, पण असं नाही जाणार भाई तो एवढ्या दगडां वगैरे वर. विचित्र गोष्ट आहे भाई. पण भाई मला मजा आली आजच्या पॉडकास्टमध्ये. आजचा एपिसोड खूप भारी झाला. तुला कसं वाटलं? मस्त एकदम. स्पेशली जी ती वाली स्टोरी होती त्या बाईची, ज्या मुलाचा जीव गेला, म्हणजे ती खूप त्या गोष्टीने मला खूप घाबरवलं, आणि ती होती पण खूप धक्कादायक गोष्ट होती. आणि मला वाटतं आपण आता ह्याच्यानंतर हिंदीचा पण एक एपिसोड रेकॉर्ड करणार आहोत. तर ज्या लोकांना नाही माहिती, आपण हिंदीही आपल्या चॅनल सुरुवात केले, तर तुम्ही त्यालाही जाऊन चेकआउट करू शकता, कारण त्याच्यावर आपण थोडं बायांगी झालं, थोडं दुसऱ्या गोष्टी झाल्या, त्या सर्व गोष्टी घेऊ. आणि मित्रांनो, जर तुम्ही अजूनपर्यंत हा एपिसोड बघताय तर तुम्ही अथर्वला नक्की फॉलो करा. त्याचे सगळे इंस्टाग्राम हँडल्स वगैरे डिस्क्रिप्शनमध्ये असतील. तो काही ना काहीतरी वेगळे शोज करत असतो आणि हॉरर असं गोष्टींना ऑफलाईन घेऊन येत असतो, तर नक्की त्यालाही तुम्ही फॉलो करा. आणि अजूनपर्यंत तुम्ही जर आणि चॅनललाही सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, स्पॉटिफायवर ऐका, आणि कमेंट करून सांगा की तुमच्याकडेही अशा कोणत्या गोष्टी आहेत जे तुम्ही तुमच्या आईवडिलांकडून ऐकल्यात किंवा तुम्ही स्वतः बघितल्यात. नक्की कमेंट्समध्ये सांगा. आपण भेटूया परत एकदा अशाच एका एपिसोडमध्ये. आणि जर तुमच्याकडेही अशा कोणत्या गोष्टी असतील आणि जर तुम्हाला ते सांगायचे असतील तर खाली डिस्क्रिप्शनच्या पहिल्या लाईनमध्ये गुगल फॉर्मची लिंक असेल, ती नक्की भरा. आणि जर तुमच्या गोष्टी चांगल्या असतील तर आपण सोबत नक्कीच एक पॉडकास्ट करू. बाय.